हाय, मी प्रियांका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता आमची पूर्ण तयारी झाली आहे. नाश्ता सुद्धा करून घेतलाय, चहा चपातीचा नाश्ता केलाय कारण की आम्हाला जायला खूप उशीर होणार आहे आणि तिथं गेल्यावर ना खूप भूक लागतात. ह्या प्रिशाचं बघा काय बघ, हे नवीन आहे ना, नवीन बूट तिच्यासाठी घेतलंय. तर तिचं कसं चाललंय, नुसतं वाजवायचं ना, आता पूर्ण कान भरून होणार आहेत माझे. हे बघा कसे वाजवते, इतकं जास्त वाजवते ना, काहीच सुचत नाही, इतकं वाजवते. म्हणजे चपलाचं आहे ना, नुसतं पिपाण्यांचा आवाज यायला लागला. तुम्हाला सर्व तेच आवाज येईल घरामध्ये. असं तर मी जाताना ना माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. आज मस्त अशी हळद वगैरे आहे आणि लग्नाचे छान छान असं व्हिडिओ ना मी तुमच्याबरोबर सगळे शेअर करणार आहे. सो आपल्या लॉंग व्हिडिओ बघायला अजिबात मिस करू नका. आणि हे आवाज आहे ना इग्नोर करा, कारण तिचे जर शूज काढले ना ती इतकी जास्त चिडचिड करेल ना, खूप जास्त चिडचिड करेल. त्यामुळे तिचं काही शूज काढता येणारच नाही. काल स्क्रब वगैरे केलं होतं ना, छान असं ग्लो सुद्धा आलाय चेहऱ्यावर. तिचं बघा हे शेडिंग आहे ना, बघा आमच्या पुरीचा कसं चाललं. आता मी जिथं जाईल ना तिला तिथं जायचं असतं. आता पिशाचे पप्पा थोडेसे ना कटिंग करायला गेले, दाढी वगैरे करायला गेलेले. त्यामुळे आता मी तिचे शूज काढते, कारण की ती ना खूप जास्त आगाऊपणा करते. त्यामुळे काहीच करत नाही. बघा तिला काल कॅप पण आणली होती आम्ही, आता तिला कॅप घालायची आहे. तिला कॅप पण कळायला लागल्या. तर तिला काल आणल्यापासून फक्त आम्ही 2-3 वेळा तिला म्हटलं असेल, पिलो टोपी कुठे आहे, तुझी टोपी काय, तिला लगेच समजतं. काय ते टोपी आहे, छान आहे का, वाव कशी घालते ना पिल्लू. बघा तिला ना सर्व काही समजायला पण लागले. इकडे मी घालते तुला छान, इकडे बघ बघा कशी क्यूट दिसते ना. हाय कर सगळ्यांना, हाय. तुम्ही पण हाय का ना. छान. मी आहे ना आता डायरेक्ट तिचे काय केलं बघा, दोन्ही पिपाण्या काढून टाकल्या, कारण की घरात इतका आवाज घुमतोय तिचा पूर्ण आहे ना, पॅंग नुसता आवाजने ना माझं तर डोकं दुखायला लागले. आता ते काढले ना ती शांत बसली आणि आता जायचं म्हणून तर प्रेयर करते. आणि घराच्या बाहेर जायचं असेल ना तर आधी तर ती प्रेयर करत असते. आता माझ्या मागच फिरतीये नुसतं इथं बघा, आणि आरशात बघायचं काम झालंय. आता आमची काय पॅकिंग झाली तुम्हाला दाखवते. हे बघा, ही माझी बॅग आणि प्रिशाची बॅग आहे. ह्यात आमच्या दोघांचे, ह्यात पूर्ण मेकअपचं सामान आहे. प्रिशाचं माझं, ह्यात प्रिशाच्या पप्पांचं आहे, सोबत लिची बाटली आहे. एवढं सारं घेतलंय आम्ही. आता हिला तहान वगैरे लागली ना, ते स्वतः आहे ना पाणी सुद्धा घेते, पाणी पिती. आणि तिला पाजण्याची पण अजिबात गरज नाही, तिचं तीच पित असते. पिलं इकडे बघ, छान पॅक गुडगले ना. आता आहे ना सासवड रोडला जेव्हा जातो ना त्यावेळेस ना हे घाट लागते, दिवे घाट म्हणून. इथे ना छोटीशी म्हणजे अशी मोठी काहीतरी नदी आहे. त्या नदीचं नाव आहे ना काहीतरी, मला माहिती नाही नदीचं नाव, पण त्या नदीला असं म्हणतात की तिथे आहे ना, म्हणजे काही काळापूर्वी आहे ना तिथं मस्तानी आहे ना आंघोळीसाठी एवढ्या लांब यायची, असं मला म्हणायचं. म्हणजे असं तर मी ऐकलं होतं, साक्षात अजून आम्ही ते पाहिलं सुद्धा. आणि इतकं सुंदर आहे ना तिथलं व्ह्यू, इतकं छान होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ना ती नदी, ते काय बोलतात ना ते तलाव, तुमच्यासोबतही शेअर करावे. आणि खरंच खूप छान होतं बरं का. तोंडात बोट घाल नको, काढ. बस स्टॉप खूप लांब आहे. आम्ही तिकडून इकडे वॉशरूमसाठी आलो होतो खूप. आणि त्यानं जत्रा सुद्धा भरल्या, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. हापसा छोटा मरणाचा कचरा झालाय. बस स्टॉप बघा कसं आहे, किती छोटं आहे. आम्ही इथंच उतरलेलो मगाशी. आता आम्ही चाललोय नाश्ता. माझी नणंद आहे, आम्ही सोबत चाललोय मस्त नाश्ता कराय. खूप ऊन असल्यामुळे थोडी वडणी वगैरे घेतली, ऍडजस्ट करून घ्या. काय दाखव खाली. काय म्हणायचं म्हणते
चल बरं का सगळेजण. काय होतं त्याला लॉंग व्हिडिओ सोडणार आहे, लॉंग व्हिडिओ. आपलं संध्याकाळचं जा घेऊन जा की घेऊन. फोटो काते गाडी. मावय तक तक दिदी ती खरंच आली. सागर त्या मांडवाल्याचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे?
दिवसभर खेळून या पुरी दमल्यात आणि आता झोपल्यात. विषय तर लय आगोपणा करते. फायनली सगळी हळद संपली तरी पण ते बाहेर खेळतात पण मी नाही खेळले कारण की मला खूप जास्त झोप आली म्हणून मी काय हळद वगैरे खेळले आणि त्यामध्ये मला जमत पण नाही म्हणून मी काय हळद वगैरे खेळायला गेले नाही. फक्त व्हिडिओज वगैरे काढले कारण मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून. सो आता आहे ना म्हणजे झोपायची सोय झाली. 11 वाजलेत. आता आम्ही सर्वजण झोपणार आहे. चला मग उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण असंच भेटूयात. उद्याचा ब्लॉग असेल माझा लग्नाचा तर अजिबात मिस करू नका. आपल्या येणाऱ्या ब्लॉगला तर मिसच करू नका कारण खूप छान अशा प्रकारे ना मी व्हिडिओ पण शूट करणार आहे आणि लग्न पण आहे गावाकडच्या साईडला असल्यामुळं खूप छान प्रकारे होणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. सो चला आता सर्वांना गुड नाईट. ओके बाय.